राईट द बेसिस ऑफ हॅबिट फॉर्मेशन. सवयींचा आधार किंवा पाया लिहा. व्याख्या. एखादी गोष्ट वारंवार करणे किंवा वारंवार घडणाऱ्या वर्तनाला सवय असे म्हणतात. ही पण व्याख्या मागच्या क्वेश्चनमध्ये ॲड केली तरी चालते बघा. जी तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही लिहू शकताय. मार्क्स देतातच कारण त्याच्या रिलेटेडच आहे सगळं. सवयींचा मूलभूत पाया. शरीर विज्ञानशास्त्रानुसार मज्जासंस्थेमध्ये सवयीची निर्मिती होते. मज्जासंस्थेची संबंध जेव्हा कोणतीही क्रिया अनेक वेळा केली जाते तेव्हा मेंदूत एक स्पष्ट चिंताग्रस्त जोड तयार होतो ज्यामुळे ती कृती स्वयंचलितपणे होते. हा सवयीचा शारीरिक आधार आहे. पुनरावृत्ती. कोणतीही सवय तयार होण्यासाठी वेळ आणि पुनरावृत्ती आवश्यक असते. वारंवार सराव केल्यामुळे ती सवय पक्की होते. मानसिक आधार. शारीरिक प्रक्रियेबरोबरच मानसिक घटकही महत्त्वाचे असतात. यात कृतीबद्दलची इच्छा आणि ती कृती पूर्ण केल्यावर मिळणारे समाधान हे घटक समाविष्ट असतात. थोडक्यात, जेव्हा एखादी कृती संकेताने सुरू होते, त्यातून लालसा निर्माण होते, मग ती कृती केल्यावर त्यातून बक्षीस मिळते, तेव्हा या संपूर्ण प्रक्रियेमुळे सवय निर्माण होते आणि ती कालांतराने एक नैसर्गिक भाग बनते. म्हणजे ते सवय आपल्याला लागून जाते. एखाद्या सवयीमुळे आपल्याला जर बक्षीस वगैरे मिळालं तर आपल्याला तीच गोष्ट वारंवार करायला आवडते आणि त्याची सवय आपल्याला होऊन जाते. थोडक्यात एक्सप्लेनेशन जरी केलं तरी चालतंय, पण असे पॉईंट वाईज लिहिलं तर जरा मार्क मिळतात. हा क्वेश्चन 3 किंवा 5 मार्कासाठी विचारू शकतात. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाचं पण ॲड करू शकता.